हे बघा 20 माइल मार्च महत्त्वाचं काय माहिती का, सगळं काय आउट ऑफ कंट्रोल आहे. फायनान्शियल मार्केट आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे, कस्टमरचं बिहेवियर तुमच्या कंट्रोलमध्ये नाही आहे, कॉम्पिटिशनचं बिहेवियर तुमच्या कंट्रोलमध्ये नाही आहे. म्हणजे फक्त तुमची ऑर्डर खेचण्यासाठी ना काही करू शकतो, कोणाच्याच कंट्रोलमध्ये काहीच नाही आहे. अर्थक्वेक तुमच्या कंट्रोलमध्ये नाही आहे, कॉम्पिटिशन तुमच्या कंट्रोलमध्ये नाही आहे, कॉम्पिटिशनचं बिहेवियर, टेक्नॉलॉजीमध्ये काय परिवर्तन होईल तुमच्या कंट्रोलमध्ये नाही आहे, मार्केट बिहेवियर तुमच्या कंट्रोलमध्ये नाही, अँड नोबडी इज इंटरेस्टेड इन गिविंग यू गॅरंटी. तर अशा कंडिशनमध्ये मोस्टली एव्हरीथिंग अल्टिमेटली इज आउट ऑफ युअर कंट्रोल. तसं बघायला गेलं ना तर तुमच्या कंट्रोलमध्ये काहीच नाही आहे. बट वेन यू हॅव अ 20 माइल मार्च, जेव्हा तुम्ही कन्सिस्टंटली 20 माइल मार्च करायचा प्रयत्न करता तर होतं काय, यू हॅव अ टँजिबल पॉईंट टू फोकस. ओके, तुम्हाला माहिती आहे की कन्सिस्टंटली मला काय करायचं आहे आणि ही गोष्ट झालीच पाहिजे आणि ही गोष्ट केली गेलीच पाहिजे. पण होतं काय माहिती का, जगामध्ये आता फॅड आहे नेक्स्ट बिग थिंग, काहीतरी नवीन करायला पाहिजे, काहीतरी नवीन करायला पाहिजे, काहीतरी नवीन करायला पाहिजे. फन टू रीड, वाचायला बरं वाटतं, बोलायला बरं वाटतं, लिहायला बरं वाटतं, शिकायला बरं वाटतं, जॉईन करायला बरं वाटतं, मजा येते. ओके, आणि दरवेळेस नवीन गोष्ट नवीन गोष्ट नवीन गोष्ट नवीन गोष्ट करण्याच्या चक्करमध्ये तुम्ही 20 माइल मार्च मिस करून जाता, 20 माइल मार्च मिस करून जाता. इफ यू ऑलवेज सर्च फॉर न्यू बिग थिंग, आणि जो माणूस दरवेळेस नवीन गोष्टी शोधतो तो दरवेळेस नवीन गोष्टीच शोधत राहतो. तुमच्या कॉलनीमध्ये पण एक माणूस असेल, तो दरवेळेस नवीन धंदा करत असतो, दर 1.5 वर्षाला तुम्हाला काहीतरी वेगळंच करताना दिसतो, कारण त्याला दरवेळेस नवीन काहीतरी वेगळं करावं असं वाटतं. आणि जेवढं तुम्ही नवीन कराल तेवढं तुम्हाला अजून नवीन करावं असं वाटेल. ओके, 10Xरकडे भरपूर अपॉर्च्युनिटीज असतात असं नाही, परंतु ते आहे त्या अपॉर्च्युनिटीजमधनं बेस्ट करतात. प्रत्येक वेळेस तू नवीन अपॉर्च्युनिटीच्या मागे पळत बसलास ना तर तू मोठा नाही होणार. पण काही ठराविक अपॉर्च्युनिटीवरती तू जर मोठं काम करू शकला तर तू मोठा होणार. नील रॅकमॅन पण म्हणतो मार्केटमध्ये भरपूर अपॉर्च्युनिटीज आहेत, तुम्ही भरपूर अपॉर्च्युनिटीच्या मागे पळत बसला तर तुम्ही अजून भरपूर मिळतील ज्याच्या मागे तुम्ही पळू शकता. आणि मार्केटमध्ये 2 टाईपचे कस्टमर आहेत, एक ज्याला स्वस्त पाहिजे, इझी पाहिजे आणि अनेक फॅसिलिटीज आहेत पाहिजे, आणि काही ठराविक लोक आहेत ज्यांना इनडेप्थ सोल्युशन पाहिजे, ज्यांना इनडेप्थ मदत पाहिजे. ओके, सगळ्या अपॉर्च्युनिटीवर पळण्यापेक्षा काही ठराविक अपॉर्च्युनिटीवरती आपलं बेस्ट देणं फार गरजेचं आहे. 10Xers काय म्हणतात माहिती का, 10Xer कधीच विसरत नाहीत, द नेक्स्ट बिग थिंग माइट बी द जस्ट सेम थिंग विच यू ऑलरेडी हॅव. ॲक्च्युली तुमच्याकडे असं काहीतरी आहे आणि तीच गोष्ट तुम्हाला मोठी करणार आहे. प्रत्येक वेळेस नेक्स्ट बिग थिंग नेक्स्ट बिग थिंग नेक्स्ट बिग थिंग शोधायची गरज नाही.